सर्व कन्या मंडळी आणि श्री उपासनी कन्या कुमारी स्थान यांचे मी सर्वात प्रथम येथे आभार मानते. कारण की आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे जे शिबिर आहे अनुभूती शिबिर हे घेण्याचं ज्यांनी ठरवलं आणि खरंच ही गोष्ट आज प्रत्यक्षात येथे साकार झालेली आहे. आणि बऱ्याच वर्षापासून त्यांचं चाललं होतं की आपण हे अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी शिबिर घेऊया आणि खरंच आज जे शिबिर येथे संपन्न होत आहे. मला खरंच खूप आनंद होत आहे. आणि ज्यांनी हे अनुभूती शिबिर जे आहे हे शिबिर चांगल्या प्रकारे आणि तुमच्यापर्यंत ज्यांनी की तुम्ही या शिबिराला यावं यासाठी प्रयत्न केले या सर्वांचे आणि उपासनी महाराज जे संस्थान आहे या संस्थांशी निगडीत असलेल्या सर्व भक्त मंडळींचे कन्या मंडळींचे मी खरं तर खूप खूप आभारी आहे. आणि या सर्वांचं संयोजन करणारे जे कोण संयोजक आहे यांचे देखील मी इथे सर्वात प्रथम आभार मानते. कारण की त्यांच्यामुळेच मला तुमच्यासमोर आज संत महिला संत जे आहेत यांच्या संदर्भात त्यांचं चरित्र सांगण्याची मला त्याची संधी मिळालेली आहे. त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि विशेष म्हणजे आपल्या सर्व चमूची जी आहे ही मला काय झालेली आहे भेट झालेली आहे. त्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद सर्वांचे. जय सद्गुरू. परत एकदा आपण आधी काय करूया की थोडासा जय घोष करूयात आपण. आपल्याला काय ऐकायचं संतांचं चरित्र ऐकायचं. सकाळी तुम्ही ताईंकडनं उपासनी बाबा आणि माताजींचं चरित्र ऐकतात तसं आज आपण काय ऐकणार आहोत संत महिला संत जे आहेत त्यांचं त्या कोण आहेत ते मी तुम्हाला सांगते नंतर. सर्वात आधी आपण जयघोष करूया. साईनाथ
छोटीशी असणारी मुलगी मोठ्या संत पदापर्यंत पोहोचली. ती काय आहे? आदी माया आहे. याचे उदाहरण मी तुम्हाला पुढे सांगते. म्हणून मुलांनो, संत चरित्र ऐकायचे, सकारात्मक विचार करायचा, नकारात्मक विचार सोडून द्यायचा. अभ्यास करायला आपल्याला काय पाहिजे? कष्ट करावेच लागणार, कष्टाशिवाय फळ नाही. म्हणून कष्ट हे करावेच लागणार. संतांचे जीवन हे कष्टाने भरलेलं आहे. संत जनाबाईंचे आहे, संत जनाबाईंचे असेल किंवा संत मुक्ताबाईंचे जीवन हे कष्टाने भरलेलं आहे. ते कसं? संत मुक्ताबाईंचे कथा आपण आधी सुरुवातीला ऐकू. संत मुक्ताबाई ह्या 750 वर्षापूर्वी जे आहे की त्यांचा जन्म जो आहे तो झालेला आहे. 750 वर्षापूर्वी कुलकर्णी घराण्यामध्ये जन्म झालेल्या संत मुक्ताबाई आहेत. आणि मुक्ताबाई ज्या आहेत या ज्ञानेश्वराची भावंडे जे आहेत यामधली सर्वात धाकट्या असणार आहे. ज्ञानेश्वर माऊली जे आहेत ते ज्ञानेश्वर माऊलींचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं असेलच. ज्ञानेश्वर माऊली यांचे सर्वात मोठे बंधू जे आहेत ते आहेत निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथानंतर संत ज्ञानेश्वर माऊली, त्यानंतर संत सोपानदेव ज्यांनी सोपान देवी हा ग्रंथ लिहिला, आणि त्यानंतर आहे संत मुक्ताबाई. बाकीची ज्ञानेश्वरांच्या संदर्भातली कथा तुम्हाला माहिती असेल म्हणून मी फक्त त्याला स्पर्श करून पुढे जाते की ज्या वेळेला या लोकांना मौंजी बंधन घ्यायचं होतं त्यावेळेस आजूबाजूच्या लोकांनी ज्या वेळेस त्यांना त्रास दिला आणि आई वडिलांनी त्यांचं देहांत प्रायश्चित्त केलं, त्यावेळेस आई वडील नसताना असणारी ही भावंडे अतिशय लहान होती. परंतु ह्या चारही भावंडांमध्ये इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं. तुम्ही जसे घरामध्ये एकमेकांशी छान आनंदाने बहीण भावंडे राहतात ना, तशीच ही चारही भावंडे राहत होती. आणि त्यावेळेला मुक्ताबाईंचं वय किती होतं? अवघं 3 वर्षाचं. काहीतरी कळत असेल का? 3 वर्ष किती लहान असणार वय. परंतु ह्या मुक्ताबाईंनी, ही मुक्ताबाई ह्या भावंडांची आई झालेली आहे आणि तिने सगळ्यांचा सांभाळ व्यवस्थित केलेला आहे, कारण ती होती आदिमाया. संत मुक्ताबाईंच्या जीवनातील एक कथा मी तुम्हाला सांगते. तुम्हाला अजिबात बोर होणार नाही. मी मस्त छोट्या कथा तुम्हाला सांगणार आहे. छान लक्ष देऊन ऐका. मी प्रश्न विचारणार आहे. घाबरायचं कोणीच नाही. मला उत्तर द्यायचे येत नाही म्हणायचं नाही. संत मुक्ताबाई जे आहेत, संत मुक्ताबाई ना एक दिवस काय झालं की संत मुक्ताबाईंना ज्ञानेश्वर माऊली जे आहेत, ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, मुक्ता, मला मांडे खाण्याची खूप इच्छा झाली आहे. मांडे म्हणजे काय? पुरणपोळी. अरे वा, छान. मांडे म्हणजे पुरणपोळीसारखाच एक पदार्थ आहे. आणि तो पदार्थ जो आहे तो पदार्थ खापरावर भाजतात. मुक्ताबाई लहान होत्या पण त्यांनी सगळी तयारी केली. कारण भावाची इच्छा आपल्याला पूर्ण करायची. सगळी तयारी केली, छान पैकी पुरण केलं, जे काय त्याच्यासाठी सगळी तयारी केली. अरे आता काय करावं, कारण सगळी तयारी केली आणि वेळेवर लक्षात आलं ही जी मांडे भाजायची आहेत त्या मांडे भाजण्यासाठी खापरच नाही. भाजणार कशावर? तवाच नाही. काय करणार असा प्रश्न निर्माण झाला. आणि मग त्या म्हणाल्या की आपण आता त्यावेळेस काय होतं की वेगवेगळ्या प्रकारचे असे वाड्यामध्ये सुतार गल्ली, कुंभार गल्ली असे वेगवेगळे हे होतं. आणि मग त्या कुंभार वाड्यामध्ये गेलेल्या आहेत. तिचा पटकन आपण काय करू, कुंभार वाड्यातनं एक खापर घेऊन येऊ. आणि म्हणून मग त्या कुंभार वाड्यामध्ये गेल्या. कुंभार वाड्यामध्ये गेल्यावर तर दादांनी म्हणे, अहो दादा, मला तिने ज्ञानेश्वरांना काय करायचंय, मांडे करून द्यायचे, मला तुम्ही खापर देता का? खापर माझ्याकडे खापरच नाही हो ते भाजण्यासाठी. म्हणजे तवा, आपण तवा म्हणूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मग ते म्हणे, नाही गो मुक्ताबाई, माझ्याकडे नाही, आता सगळे सांगते माझ्याकडे नाहीच आहे, पण नाहीये, काय करणार मी? म्हणजे ठीक आहे, मी दुसरीकडे जाते. ती दुसऱ्या ठिकाणी गेली, तिथे पण तिने मागितलं, मला की नाही ज्ञानदेवासाठी काय करायचे, मांडे करायचे, त्यासाठी मला तुम्ही तवा द्या, तवा. म्हणे नाही, आत्ताच हे काय शेवटचंच खापर शिल्लक होतं पण ते पण घालवतं का कुठलाच वेळ नाहीये म्हणे माझ्याकडे. आता ती म्हणे आता काय करू, जाऊ दे, पुढच्या घरी नक्की
ती तिथे गेली. तिथे पण पाहिलं, विचारलं, मला की नाही ज्ञानेश्वर दादांसाठी काय करायचंय, मांडे करायचे, मला तवा मिळेल का? नाही ग मुक्ता, शिल्लकच नाहीये, काय करणार? असं तिला उत्तर दिलं. आणि मग तिला आपण एवढी सगळी तयारी केली आणि आपण साधे आपल्या भावासाठी आपण मांडे करून देऊ शकत नाही. खूप वाईट वाटलं. मग ती गेली घरी गेली. थोडीशी हिरमुसलेलीच होती, कारण की आपल्या भावाने काहीतरी आपल्याला मागितलंय आणि आपण ते द्यायलाच पाहिजे. घरी गेली. मग घरी गेल्यावर थोडीशी अशी रुसली आणि रडायला लागली. अरे आपण एवढी सगळी तयारी केली आणि आपल्याकडे काय तवाच मिळाला नाही, तर काय करणार? ज्ञानदेवांनी पाहिले आणि थोडी काय ग मुक्ताबाई काय झालंय? मग तिने घडलेली हकीकत सगळी सांगितली. अरे रडतेस कशाला मग? अजिबात तू रडू नकोस, मी देतो तुला खापर. रडायचं काहीच कारण नाही. तू काय कर, मांडे तयार कर, तू तयारी कर सगळी, मी तुला खापर देतो. असे ज्ञानेश्वर माऊली म्हणाले. आणि हिने मांडे तयार करायला घेतले. मांडे हिचे तयार करून झाले आणि ज्ञानेश्वर माऊली आलेले आहेत आणि ते म्हणाले, मुक्ताबाई की नाही, पटकन आता माझ्या पाठीवर काय कर, मांडे भाजून घ्या पटपट. ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलेलं आहे, आपल्या योगाग्नीच्या साह्याने आपलं शरीर एवढं तव्यासारखं तापवलं की त्या पाठीवर त्यांनी मांडे भाजलेले आहेत. आपल्या इथे योगाचे टीचर आहेत, त्यांना विचारा, सुरुवातीच्या काळामध्ये ह्या योगाग्नी ज्या आहेत, त्या योगाग्नीने शरीर आपलं एवढं तापवता येत होतं आणि तो अधिकार तेवढा अभ्यास लागतो. जरी माऊलींचं वय इतकं लहान होतं तरी माऊलींचा अधिकार आणि अभ्यास किती होता हे यातून आपल्याला कळतं. आणि तिने मांडे बसले आणि जे विसोबा खेचर होते त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं कुंभारवाड्यामध्ये की मुक्ताबाई जर खापर मागायला आली तर तिला तुम्ही खापर देऊ नका. आणि ज्या वेळेला मुक्ताबाई ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे वाजत होती आणि हा मांडे वाजण्याचा प्रसंग जो आहे, हा विसोबा खेचर चोरून बघत होते. आता ही कशी काय खाऊ घालणार याला, लांबून बघत होते. आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की त्यावेळेस त्यांना संत मुक्ताबाईंचा आणि माऊलींचा अधिकार किती मोठा आहे हे त्यांना कळालेलं आहे. आणि मग मात्र त्यांना असं वाटायला लागलं की इतक्या अधिकारी असणाऱ्या मुलांच्या इच्छेने त्यांच्या पाठीवर मांडे वाजलेले आहे, किती मोठं धाडस, किती मोठं धैर्य यांचं आहे. आणि याच्यातील छोटासा तुकडा, उष्टा का होईना किंवा पाठीवरनं पडलेला छोटासा का होईना मांड्याचा तुकडा आपल्याला मिळावा प्रसाद म्हणून, यासाठी ते करायला लागले. तिथे म्हणजे मिळावा असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कधीच कोणालाही काय करू नये, कमी लेखू नये. प्रत्येकाचा अधिकार हा त्यांनी जरी सांगितलं नाही तरी तो मोठा आहे, म्हणून कधीच कोणाला कमी लेखायचं नाही. आणि यातून आपल्याला बहीण भावंडांचं प्रेम जे आहे ते आपल्याला दिसून येतं. असेच तुम्ही एकमेकांशी काय करा, छान राहा, एकमेकांशी प्रेमाने वागा. यानंतर पुढचा प्रसंग जो आहे, तो पुढचा प्रसंग म्हणजे ज्या वेळेस पुढचा एक प्रसंग असा आहे की आत्ताच्या प्रसंगात त्या लक्षात आलं की कशी परिस्थिती होती की लोक यांना साधं खापर सुद्धा मिळू नये याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेस ज्यावेळेस ही ज्ञानेश्वरांनी भावंडे आहेत, ही काय करायची, भिक्षा मागायची आणि भिक्षा मागून ती खात होती. 4-5 घरात जायचं, भिक्षा मागायची, आपलं पोट भरायचं, बस. आणि माऊली जेव्हा बाहेर निघाले, बाहेर पडल्यावर कोणा एका टवाळ्याने काय म्हटलं, अरे संन्याशाच्या मुलाचं आपल्याला दर्शन झालं, आज अपशकुनच झाला. असे बोल त्यांच्या कानी आले आणि माऊलींना अतिशय वाईट वाटलं. छोटेसेच होते वयाने, वाईट वाटलं. तुमच्यासारख्याच वयाचे असतील, खूप वाईट वाटलं. अरे लोक आपल्याला अशा पद्धतीने बोलतात. मन खिन्न झालं आणि मन खिन्न झाल्यावर तुम्हाला पण राग येतो ना, कोणीतरी आपल्याला काही बोललं की खूप राग येतो आणि रुसून बसतात, हो की नाही? किंवा मग सेपरेट रूम असेल तर लगेच दार लावून बसायचं आतमध्ये, असं करतं ना, करतं
त्यांना खूप मन विषण्ण झालेलं आहे आणि मन विषण्ण झाल्यानंतर ते आपल्या झोपडीत गेलेलं आहे आणि झोपडीचं दार बंद करून घेतलेलं आहे. झोपडीचं दार म्हणजे त्याला ताटी असं म्हणतात. ताटी लावून घेतलेली आहे म्हणजे झोपडीचं दार. ते लावून घेतलं आणि त्यांना खूप राग आला आणि मग आता ते काही केलं. त्यांची भावंड जी आहे ती भावंड त्यांना म्हणायला लागली, अहो ज्ञानदेवा दार उघडा, अहो ज्ञानदेवा ताटी उघडा, अहो ज्ञानदेवा काय झालं तुम्हाला, ताटी उघडा. परंतु ज्ञानेश्वरांनी काही ताटीचं दार उघडलं नाही, कारण मन खूप विषण्ण झालं होतं, खूप अपमान त्यांचा झालेला होता आणि खूप त्यांना वाईट वाटलं होतं. त्यानंतर मग आजूबाजूची लोक जी आहेत ती पण गेली. काय झालं तुम्हाला, तुम्ही स्वतःला बंद करून का घेतलं, हे आम्हाला सांगा तरी खरं, म्हणजे आम्ही त्याच्यावर काय करू, उपाय करू, काहीतरी मार्ग काढू. ज्ञानदेवा दार उघडा, दार ताटी उघडा. परंतु आजूबाजूच्या लोकांचं देखील काही त्यांनी ऐकलं नाही, दार उघडलं नाही. मग कारण की त्यांना असं वाटत होतं की जगाशी आपण कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवू नये आणि कोणाशीही आपण बोलू नये असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून ते दार उघडत नव्हते. आता काय करावे बरे, ज्ञानेश्वरांनी तर ताटीचे दार उघडलंच पाहिजे. मग त्यावेळेस छोटीशी मुक्ताबाई समोर आली आणि मुक्ताबाई म्हणाली की आता ज्ञानदेवांची समजूत मी काढते. बाकीचे सगळे आजूबाजूचे म्हणे, ही काय एवढीशी पोर, ही काय त्यांची समजूत काढणार, आम्ही एवढे भले माणसं, आम्ही समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी देखील ज्ञानदेवांनी ताटी उघडली नाही आणि ह्या छोट्याशा मुक्ताबाई जर कसं काय ऐकणार. परंतु छोटीशी जरी लहान मुक्ताबाई असली तरी ज्ञानाचा अधिकार जो आहे तो त्यांचा फार मोठा होता आणि आध्यात्मिक अधिकार जरी छोटीशी वाटणारी मुक्ताबाई जेव्हा ज्ञानदेवांसमोर गेली तेव्हा ज्ञानदेवांना त्यांनी सांगितलेलं आहे की विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा, साही अपरथ जनांचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असा अभंग त्यांनी म्हटलेला आहे. म्हणजे की ज्ञानेश्वर माऊलींना ते समजावत आहे की आजूबाजूच्या लोकांनी जरी आपल्याला बोल लावले, काही म्हणाले तरी ज्ञानदेवा तुम्ही असं करू नका, कारण जगाचं कल्याण तुम्हाला करायचं आहे असं म्हटलं. आणि त्यावेळेस जे अभंग त्यांनी म्हटलेलं आहे त्या अभंगांना म्हटलं जातं ताटीचे अभंग. आणि हे ताटीचे अभंग संत मुक्ताबाईंचे अतिशय प्रसिद्ध असणारे ताटीचे अभंग आहे. आणि हे ज्ञानेश्वर तुम्ही दरवर्षी वारीला, आषाढी वारीला जाणारे जेव्हा वारकरी पाहतात तर ही वारीची प्रथा कोणी सुरू केली माहितीये का? माहितीये का कोणाला? नाही ना माहिती? कोणी केली ही वारीची परंपरा? काही हरकत नाही उत्तर. संत तुकाराम. वाचा वाटलं मला की संतांचे नाव माहिती. कोणकोणत्या संतांची नाव माहिती आहे तुम्हाला सांगा बरं मला. अजून संत एकनाथ, संत तुकाराम. ठीक आहे. ही जी आहेत ना वारीची प्रथा सुरू केली, जी सर्वात प्रथम वारीची प्रथा सुरू करण्यामध्ये नाव घेतलं जातं ते ज्ञानेश्वर माऊलींचं. आळंदी ते पंढरपूर वारी संत ज्ञानेश्वरांनी सुरू केलेली आहे. आणि वारी कशाला म्हणतात? वारी तर जे लोक दरवर्षी वारीला जातात, पायी जातात, दरवर्षी न चुकता, ज्यांच्या हाती काय असते, भगवी पताका, गळ्यामध्ये तुळशीची माळ, हातामध्ये टाळ असतात, स्त्रियांच्या डोक्यावर काय असतं, तुळशी असतात आणि मुखामध्ये नाव घेतात ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, अशी नामघोष करत हरिपाठाचे अभंग म्हणत म्हणत काय होते की वारी जात असते. हरिपाठ
असं सांगणारे कोण आहेत? संत ज्ञानेश्वर. पहा, संत ज्ञानेश्वरांच्या श्वरांसारख्या योगजय आहेत की या अशा माऊलींना संत मुक्ताबाई जे आहेत त्या मुक्ताबाईंनी समजावले आहे आणि मग त्यांनी ताटीचे दार उघडले आहे. एवढा अधिकार मुक्ताबाईंचा आहे हे ते आपल्याला समजते. जे वेळेस म्हणजे संत मुक्ताबाईंच्या जीवनातील हे संत चरित्र जे आहे ना मुलांना, ते असं कुठे लिहून ठेवलेलं तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही म्हणतात की मी पाहतो की कोणी संत चरित्र लिहिलेलं आहे का, तर तसं नाहीये. संत चरित्र जे आहे तर त्यावेळेच्या वेगवेगळे जे संत होते या संतांनी जे अभंग लिहिलेलं आहे त्या अभंगामध्ये इतरत्र जे संतांचं चरित्र जे आहे ते चरित्र दिसतं आणि त्यावरून संत चरित्र जे आहे की संत चरित्र एकत्रित केलं गेलं आणि मग आपण ते संत चरित्र वाचतो. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लहान आहात तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून इथे सांगितल्या. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. आता मुक्ताबाईंच्या जीवनातील अजून एक प्रसंग आपण पाहूया की सर्व मंडळी जी आहेत ना म्हणजे संत निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज आणि सोपानदेव ही भावंडे आहेत ना, यांना काय म्हटलं जातं? ज्ञानेश्वरादी भावंडे, म्हणजे ज्ञानेश्वरांची भावंडे. तर मग ही सगळी ज्ञानेश्वरादी भावंडे जी आहेत ही तीर्थाटन करत होती. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी पायी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना जाऊन दर्शन घेत होती, भेट देत होती. आणि एकदा तीर्थाटन करत असताना ते पुंतांबा गाव माहिती ना, इथे जवळच आहे. आणि मग या पुंतांब्याच्या तिथे आले आणि मग पुंतांब्याच्या इथे आल्यावर त्यांना तिथे काय झालेलं आहे की त्यांनी पाहिलं की एक जो साधक आहे ते साधक काय करत आहेत? तपश्चर्या करत आहेत, डोळे मिटलेले आहेत आणि त्यांच्या समोर खूप अशी प्रेत होती, वेगळी मृत शरीर ठेवली होती 100-200. आणि हे लोक तिथून जात होते ज्ञानेश्वरादी भावंडे आणि हे पाहिलं म्हणे अरे हे काय आश्चर्य आहे, तर असं का बरं? आणि मग आजूबाजूची जी मंडळी आहेत त्यांना विचारलं की ही काय भानगड आहे, हा तपश्चर्या करतो योगी इथे आणि त्यांच्या समोर हे काय बरं असं? त्यावेळेस त्यांना आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं हे योगी जे आहेत हे योग्यांचं वय आहे किती 1300 वर्षापेक्षा जास्त असणारे हे योगी आहेत. यांचं नाव आहे चांगदेव महाराज. आणि हे जे चांगदेव महाराज आहे हे जेव्हा वयाचे 100 वर्ष झाली की 100 वर्षानंतर तपश्चर्येला बसायचे आणि तपश्चर्येनंतर 100 वर्षांनी परत आपलं आयुष्य जे आहे ते वाढवून घ्यायचे. आणि ज्यावेळेस ही व्यक्ती आपल्या याच्यातून म्हणजे तपश्चर्येच्या साधनेतून जागी व्हायची, डोळे उघडायची आणि डोळे उघडल्याबरोबर ज्यावेळेस त्यांची नजर त्या समोर पडलेल्या शरीरांकडे जायची, मृत शरीरांकडे, तर ते मृत शरीर काय व्हायचे? जिवंत व्हायचं. असं म्हणून आम्ही सगळेजण काय करतो, गावातील लोक हा तपस्वी तपश्चर्येला बसला की त्यांच्या समोर आम्ही असे शरीर आणून ठेवतो आणि वाट बघत बसतो केव्हा हे तपस्वी डोळे उघडतील, केव्हा हे तपस्वी डोळे उघडतील, अशी आम्ही त्यांची वाट पाहत बसतो. आणि मग त्यामुळे आम्ही सगळेजण इथं थांबलोय त्यांचे नातलं की डोळे उघडण्याची आम्ही वाट पाहतोय आणि आमच्या नातलगांना आम्ही केव्हा घेऊन जाऊ या प्रतीक्षेत आम्ही आहोत. संत मुक्ताबाई निवृत्तीनाथांकडे बघितलं आणि निवृत्तीनाथांकडे बघून म्हणाले हे काय रे दादा? संत निवृत्तीनाथ जे आहे हे संत मुक्ताबाईंचे गुरु आहेत. आणि असं विचारून त्यांनी गुरूंची आज्ञा घेतली आणि गुरूंची आज्ञा घेतल्यानंतर त्यांनी तिथं शेजारीच एक मेलेलं कुत्र होतं, बरेच वर्ष झाली होती आणि त्या मेलेल्या कुत्र्याचं हाड तिथे पडलेलं होतं. ते हाड घेतलं आणि त्या सर्व समोर ठेवलेल्या शरीरांवरून ते हाड फिरवलं प्रत्येक शरीरावरून. आणि ज्या वेळेला संत मुक्ताबाईंनी ते हाड फिरवलं त्याचबरोबर काय झालेले आहे, ती सर्व समोर ठेवलेली
सर ते जे कुत्र्याचं हाड घेतलं होतं ते जिथून घेतलं तिथे टाकलं आणि तो कुत्रा पण जिवंत झाला की आता तो कुत्रा पटकन गेला पळून जिथे जायचं तिथे. आणि मग ही लोक जी आहे ही चारी भावंड पुढच्या ठिकाणी निघून गेली तीर्थयात्रेसाठी. त्यानंतर ज्यावेळेस 2 दिवसांनी ही भावंड पुढे गेल्यानंतर 2 दिवसांनी चांगदेव महाराजांनी ज्या वेळेला डोळे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर त्यांनी पाहिलं तर समोर काहीच नाही. आणि मग हे असं घडलं कसं, याच्या आधी तर असं कधीच घडलं नाही, याच वेळेला असं कसं घडलं याचं आश्चर्य त्यांना वाटलं. आणि मग त्यांनी आजूबाजूच्या लोकांना विचारलं की हे असं कसं झालं, हे कसं असं कसं शक्य आहे. आणि त्यावेळेस त्यांना कळालेलं आहे की अशी ज्ञानेश्वराची भावंडे आली होती. त्यातील 6च वर्षाची मुलगी तिचं नाव आहे मुक्ताबाई. तिने हा चमत्कार म्हणजे तिने या सर्वांना काय केलेलं आहे, सर्वांमध्ये प्राण आणलेला आहे. आणि ती खरेच काय आहे, आदी माया. काय आहे मुक्ताबाई, आदी मायेचं स्वरूप आहे. म्हणून मुक्ताबाई मुक्ताबाई केली. मुक्ताबाईंचं तुम्ही नुसतं नाव जरी घेतलं तरी तुम्हाला मोक्ष मिळतो. मुक्ती मिळवून देणारी ही संत मुक्ताबाई आदी माया आहे. आणि मग त्यानंतर काय झालेलं आहे की हे जे चांगदेव महाराज आहे ह्या चांगदेव महाराजांना मग त्यांना भेटण्याची खूप इच्छा झाली की ह्या चारही भावंडांना आता काय करेल, भेटेल. त्यांना भेटण्याची अतिशय इच्छा झाली. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण एकदा भेटूच या त्यांना. मग आता भेटायचं म्हणजे काय करायचं, आता आपण काय करतो, फोन करतो ना, हॅलो मला तुझ्याकडे यायचं आहे, कधी येऊ, तुम्हाला वेळ आहे का, वेळ देतो, किंवा पत्र पाठवतो, काहीतरी करतो आणि मग जातो. पण पत्र जुळून झालं आता, हो की नाही, मोबाईलवर विचारतं की नाही, मित्रांकडे खेळायला जायचं असेल तरी पण फोन करून येतो की आहे का तू, कारण आता अभ्यासच व्हॉट्सअपला येतोय ना आपल्याला, हो की नाही. आता मग ज्यावेळेस चांगदेव महाराजांना त्यांना भेटायला जायचं होतं त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आता आपण भेटायला जायचं तर काय पाठवलं पाहिजे. त्यावेळेस काय होतं, पत्र लिहितं ना, शाळेमध्ये असतो आपल्याला अभ्यासाला मराठीच्या विषयाला पत्र लेखन. मोठे असतील तर काय लिहायचं, छोटे असतील तर काय लिहायचं, सगळं सांगतात त्याच्यात. चिरंजीव लिहायचं का आशीर्वाद लिहायचा का काय, हो की नाही. मग तसं चांगदेव महाराजांना तर पत्र लिहायचं आहे ज्ञानेश्वरांना. पण चांगदेव महाराजांचं वय किती आहे, जवळ 1300 वर्ष. आणि हे ज्ञानेश्वर माऊली किती छोटे आहे, तुमच्याच वयाचे, जे 1300 वर्ष वय असणारे. आणि तुमच्यासारख्यांना काय लिहायचं इतक्या लहान मुलांना, काय लिहावं बरं, आशीर्वाद लिहावा. तर मग आशीर्वाद लिहावा तर अधिकाराने तर ज्ञानेश्वर माऊली खूप मोठे, नको बाबा आशीर्वाद द्यायला. मग काय लिहावं बरं, नमस्कार लिहावा का. मग नमस्कार लिहायचं, मग त्यांना जरा कसं नमस्कार लिहिणार, मग त्यांना काही कळायचं ना
हे चांगदेव वासष्टी हे 65 ओव्यांचे पत्र वाचल्यावर चांगदेवांना मग कळाले की माऊलींचा अधिकार काय आहे. आणि त्यावेळेस मग ही सर्व मंडळी जी आहेत ना, ही मंडळी ज्यावेळेस चांगदेव महाराजांना हे भेटायला आले, चांगदेव महाराज भेटायला आले कसे, तर चांगदेव महाराज वाघावर बसून आले. आपल्याला नुसतं वाघ नाव काढलं तरी आपण धूम ठोकतो. हे चांगदेव महाराज जे आहे, हे चांगदेव महाराज वाघावर बसून आले आणि आसूड कशाचा घेतला, तर सर्पाचा आसूड घेतलेला आहे आणि ते वाघावर बसून आले. ज्ञानेश्वरादी भावंडे हे चारही जण भिंतीवर बसलेले होते. त्यांनी पाहिलं समोरून चांगदेव महाराज येत आहेत आणि ह्या चांगदेव महाराज येताना पाहून ह्या ज्ञानेश्वर माऊलींनी भिंतीलाच आज्ञा केली आणि ही निर्जीव असणारी भिंत चालू लागली आणि त्यांच्या भेटीला गेलेला आहे. ते जेव्हा समोरासमोर आले त्यावेळेस चांगदेव महाराज असं म्हणतायत की मी फक्त सजीव प्राण्यांना मी काय करू शकतो, काबूत ठेवू शकतो, परंतु ज्ञानेश्वर माऊलींनी निर्जीव असणाऱ्या भिंतीला देखील चालवलेला आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांचा अधिकार किती मोठा आहे, किती हुशार आणि ज्ञानी असणारे हे ज्ञानोबा आहे. आणि हे जे घडल्यानंतर ज्या वेळेस संत मुक्ताबाई आणि यांची सर्वांची भेट झाली त्यावेळेस संत चांगदेव महाराजांनी या ज्ञानेश्वरादी भावंडामधील सर्वात धाकटी बहीण असणारी संत मुक्ताबाई ज्या आहेत, ह्या मुक्ताबाईंना आपलं गुरु केलेलं आहे. पहा मुलांनो, किती आश्चर्याची गोष्ट आहे. किती वर्ष जगलेली हे माणूस, की 1400 वर्षापर्यंत जगलेले, पण 1300 वयोमान असणारे एक चांगदेव महाराज अक्षरशः 10-12 वर्षाची असणारी मुलगी जी आहे त्यांना गुरु केलेला आहे. गुरु करताना गुरु पारखून घ्यावा लागतो. गुरु वयाने ज्या वेळेस गुरु आपण करतो तो वयाने लहान आहे का मोठा आहे हा विचार कधीच करायचा नाही. आणि हीच आपली महाराष्ट्राची आपली संस्कृती आहे की आपण गुरु करताना कुठल्याही गोष्टीचं त्यावेळेस भान जे आहे ते ठेवायचं नाही, कारण की गुरु ज्ञानी असणं महत्वाचं आहे. आणि ह्या चांगदेव महाराज आहेत हे चांगदेव छोट्याशा लहान मुलीचे गुरुपद जे आहे हे गुरुपद ह्या छोटे शिष्य जे आहे ते शिष्य चांगदेव महाराज झालेले आहेत. आणि अतिशय सुंदरतेने मुक्ताबाईंनी हे गुरुपद भूषवलेलं आहे. आणि मग त्यानंतर चांगदेव महाराजांनी ग्रंथ लिहिला ज्यावेळेस त्यांना आध्यात्मिक म्हणजे आपण म्हणतो अहंकार जो आहे तो अहंकार गळायला पाहिजे, अभिमान गळायला पाहिजे. आणि त्यानंतर त्यांनी ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे तत्वसार या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. अतिशय सुंदर अशी असणारी कथा आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, गुरु असणं हे खूप महत्वाचं आहे. तुमच्यासारखी लहान लहान मुलं सुद्धा काय करू शकतात, गुरु जे आहे ते गुरु करू शकतात. गुरुमंत्र घेतल्याशिवाय आपल्याला म्हणजे किती आपण संतांच्या सहवासात असलो तरी सुद्धा गुरु असणं हे अतिशय महत्वाचं आहे. माझा एक प्रसंग सांगतात, मला छान मजेशीर आहे. एकदा काय झालं, ज्यावेळेस म्हणजे माझं महिला संतांच्या याच्या साहित्यावर PhD झालेली आहे. आणि एकदा आमचं पांडुरंगाचं मंदिर आहे, तर मला आमच्या ओळखीच्या एक जण आहेत त्या म्हणाल्या की डॉक्टरच होत्या त्या, पण त्या प्रवचन करायच्या. त्या म्हणाल्या की वर्षा तुझी जर एवढे संतांच्यावर तुझी भेट झाली तर किती अभ्यास झालेला आहे. म्हणजे माझा ग्रंथ जो आहे 750 पानांचा ग्रंथ झालेला आहे जवळजवळ, तर तू प्रवचन का देत नाही. मला खूप आग्रह केला आणि अचानक प्रवचनासाठी तिथे त्यांनी उभं केलं. मला माहिती नाही उद्याची प्रवचन सेवा तू द्यायची. म्हटलं ओके चालेल. प्रवचन सेवा दिली आणि प्रवचन सेवा दिल्यानंतर मला असंच जाणवलं की अरे आपल्याला काय पाहिजे, गुरु केला पाहिजे. गुरु विना ज्ञान मिळणे अशक्य आहे. गुरु करायचा. गुरु करायचं ठरल्यावर गुरु पौर्णिमा आल्याबरोबर मी म्हणलं की आता मला गुरु करायचा आहे. गुरुग्रह घरच आपलं हे आहे. संतांचा वारसाच सगळ्यांचा आलेला आहे. शास्त्री सगळे हेच आहे. त्याच्यामुळे म्हटलं नाही आपल्याला गुरु करायचं तर इथेच जा. मी लगेच निरोप दिला फक्त की मला माझी ताई माहिती ना, मग सगळ्यांना
मी कशाची घरी गेले, मी तिथून लगेच गाडी आमच्या स्टँडवर लावली आणि मी इथं पोहोचले आणि मागवी त्यांच्याकडनं मग गुरुमंत्र द्यास केला. म्हणजे आपल्याला कितीही अडचणी असल्या तर आपल्याला खरंच म्हणजे गुरु जो आहे ना, हा गुरु करणं विद्यार्थी मित्रांनो खूप गरजेचं आहे. तुमच्या सगळे लहान लहान मुलांनी सुद्धा गुरुमंत्र घेणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही घ्या. एक त्यानंतर मग पुढचा असा प्रसंग सांगते की ज्यावेळेस नामदेव महाराज जे आहेत की संत नामदेव महाराज, नंतर पंढरपुरामध्ये संत नामदेव महाराज जमले होते, निवृत्तीनाथ होते, सोपानदेव होते, नंतर आपले गोरोबा काका होते, गोरा कुंभार, हे सगळे जण होते. आणि मग यांनी आता एकदा ठरवलं की आता आपण काय करायची की या संतांची परीक्षा घ्यायची, कच्चं मडकं आणि पक्कं मडकं ठरवायचं असं ठरलं. आणि मग ह्या गोरोबा काकांना परीक्षा घ्यायला लावलेली आहे. आणि गोरोबा काकांनी काय केलं की मडकं असतं की नाही असं वाजवून बघतात थापटण्याने, कच्चं आहे का मडकं, कच्चं आहे का पक्कं आहे. आणि मग ते मडकं जे आहे हे मडकं कच्चं आहे का पक्कं आहे हे पाहण्याचं काम कोणाला दिलेलं आहे, ते गोरोबा काकांना दिलेलं आहे. गोरोबा काका प्रत्येक संतांच्या जवळ गेले आणि त्यांच्या डोक्यावर ते थापटलेलं आहे. थापटलेले ते जे कच्चं आहे का पक्कं आहे माझ्यासाठी थापटलं. कोणी काहीच बोललं नाही. आणि संत नामदेवांजवळ आले. संत नामदेवांजवळ आल्यावर त्यांच्या डोक्यावर ते थापटल्याने थापटल्याबरोबर संत नामदेव महाराज म्हणाले, ए कुंभारा, हे काय करतोस असं म्हणाले. आणि त्यावेळेस गोरोबा काका आणि मुक्ताबाई एकमेकांशी त्यांनी पाहिलं आणि ते म्हणे हा कच्चा आहे. काय ठरवलं त्यांना, कच्चं मडकं ठरवलं. काय कच्चं, कारण ते म्हणाले ना माझ्यावर, ए गोरोबा असं काय करतोय. आणि अगोदरचं कोणी काय म्हणालं का, कोणी काहीच म्हणालं नाही. आणि त्यावरून मग नामदेवांना त्यांनी काय ठरवलं आहे, कच्चे मडके ठरवले. आणि मग त्यावेळेस नामदेवांना काय होता की नामदेव महाराज म्हणजे पांडुरंगासमोर गेले तर पांडुरंग स्वतः काय करायचं, नामदेवांचा प्रसाद भक्षण करायचे, त्यांच्याशी गप्पा मारायचे, त्यांच्याशी बोलायचे. इतका अधिकार असणारे, देवाच्या सदोदी बरोबर असणारे हे जे संत आहेत आणि त्यांना यांनी काय केलेलं आहे, कच्चं मडकं ठरवलं. आणि त्या वेळेला मग नामदेवांना खूप काय आलेलं आहे की राग आला की एवढीशी मुक्ताबाई आणि मला कच्चं मडकं म्हणते. मग ते भांडायला कोणाशी कोणाकडे गेले, तर ते भांडायला गेले प्रत्यक्ष पांडुरंगाकडे. आणि त्यांनी तक्रार केली की आपल्या मुक्ताबाईंची, म्हणे बघा एवढीशी ती मुक्ताबाई आणि मला ती म्हणाली की कच्चं मडकं, हे असं कसं देवा. देव म्हणाले की मुक्ताबाई जे म्हणाली ते बरोबर आहे. जोपर्यंत तुझ्यातला अहंकार कमी होणार नाही आणि सर्वत्र पांडुरंगच आहे हे जोपर्यंत तुला वाटणार नाही, तोपर्यंत तू कच्चे मडकेच आहे असं नामदेवांना सांगितलं. आणि मग नामदेव महाराज जे आहेत त्या नामदेव महाराजांना संत मुक्ताबाईंनी पाठवलेलं आहे. औंढा नागनाथ येथे. मग औंढा नागनाथला गेल्यावर तिथे म्हणे औंढा नागनाथमध्ये तुला गुरु भेटेल आणि त्यांच्याकडनं तू गुरुपदेश घे असं नामदेवांना सांगितलं. आणि मांडी घालून बसा, मांडी घालून. आपण कुठल्या शिबिरात आलो, अनुभूती शिबिर. आपण कुठे आहोत, अनुभूती शिबिरामध्ये. छान छान मांडी घालून बसा. कंटाळा आला का गोष्टींचा, नाही ना, ठीक आहे. कंटाळा आला की सांगा, मी थांबते. त्याचं 3 तास ऐकावं लागेल. ओके नाही, ऐकायचं, ऐका ना. आणि मग हे गेले औंढा नागनाथला. औंढा नागनाथला गेल्यानंतर तेथे ज्या खूप छान छान गोष्टी पुढे बनतात का, एकदम सुंदर. औंढा नागनाथला गेल्यानंतर ते गेलेले आहेत महादेवाच्या मंदिरामध्ये. महादेवाच्या मंदिरामध्ये संत नामदेव महाराज ज्यावेळेस गेले त्या वेळेमध्ये त्यांना एक माणूस झोपलेला दिसला. आणि त्याचे पाय कुठे, डोकेकडं आणि पिंडीवर पाय ठेवलेले बरं का. आणि महादेवाच्या पिंडीवर पाय आणि इकडं डोकं. काय हा माणूस नामदेव महाराज म्हणे, असं कुठं देवावर पाय ठेवून झोपतात का, काय याला कळतंय की नाही. आणि हलवून हलवून जागा करतात. अरे
करून हे लक्षात घ्यायचे की चराचरामध्ये भगवंत आहे. आणि येथे मुक्ताबाई ज्या आहेत त्या मुक्ताबाईंना नामदेवांना कच्चे मडके म्हणून हिंदवायचे नव्हते, तर नामदेवांचा अहंकार दूर करून त्यांची आध्यात्मिक प्रगती त्यांना करून घ्यायची होती. आणि ती मग नामदेवांनी विसोबा खेचरांकडनं मंत्र घेतलेला आहे. आणि संत नामदेवांनी आपल्या वारकरी पंथाचा जो प्रचार आणि प्रसार जो आहे तो पंजाब पर्यंत नेलेला आहे. आणि एकमेव असे संत आहेत संत नामदेव महाराज की ज्यांची पद आपल्या गुरु ग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये त्यांची पद समाविष्ट असणारा एकमेव आपला वारकरी संप्रदायातील व्यक्ती म्हणजे संत नामदेव महाराज आहे. इतका अधिकार त्यांचा मोठा आहे. छोट्याशा मुक्ताबाई पण अधिकार किती मोठा. तुम्ही सुद्धा कष्ट करून मोठ्या पदापर्यंत जाऊ शकता. कष्ट करा, अभ्यास करा आणि चांगले तुम्हाला जे क्षेत्र आवडेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रगती करा आणि पुढे जा. कष्ट सर्वांनाच आहे. नामदेव महाराज आहेत, नामदेव महाराजांच्या पुढे शिष्य झालेल्या एक ज्या आहेत त्या म्हणजे संत जनाबाई. आपण संत जनाबाईंचे चरित्रात आपण पाहणार आहोत. संत जनाबाई ज्या आहेत या संत जनाबाईंचा अधिकार देखील खूप मोठा अधिकार आहे. संत जनाबाई ज्या आहेत त्यांचं लहानपण जे आहे मुळातच संत जनाबाई या की पांडुरंगाला संत जनाबाईंचे जे वडील आहेत तमा आणि त्यांची आईचं नाव आहे कुरुम, ह्या दोघं वारी करत होते पंढरीची. आणि पंढरीची वारी करत असताना आम्हाला संतान दे असं त्यांनी नवस केला. आणि त्यानंतर पांडुरंगाने सांगितलं तुला एक मुलगी होईल आणि ती मोठ्या पदापर्यंत जाईल आणि तुझ्या मुलाचं नाव मोठं करेल. परंतु तुझी मुलगी मोठी झाल्यानंतर 5-6 वर्षाची झाल्यानंतर तिला तू पंढरपुरामध्ये ठेव, तिथून तिचा उद्धार होणार आहे. म्हणजे नामदेव जे आहेत ते नामदेवांचे वडील जे आहेत दामाशेठ यांच्याकडे
अंगावर जो शेला होता ना तो तिथेच विसरले. कुठे? जनाबाईंच्या घरी. आणि गळ्यामध्ये मस्त पण छान हार होता तोही तिथंच विसरले. घाईघाईमध्ये गेले, काय केले? जनाबाईंची गोधडी घेऊनच गेले. जनाबाईंची गोधडी घेऊन ते तिथं गेले आणि ज्यावेळेस काकडारती करायला बाकीची लोक आली तर अरे पांडुरंगाचा शेला कुठे गेला इतका महागाचा? त्याच्या गळ्यात इतका सुंदर मौल्यवान हार होता, तो गेला कुठे? मग म्हणतात ही गोधडी मात्र आमच्या ओळखीची आहे. ही नक्कीच कोणाची आहे? जनाबाईंची ही गोधडी आहे. म्हणजे जनाबाई इथं आल्या आणि त्यांनी काय केली? विठ्ठलाचा शेला आणि तो हार त्यांनी चोरलेला आहे. मग काय केलं जनाबाईंवर? चोरीचा आळ जो आहे हा चोरीचा आळ त्यांच्यावर घेतलेला आहे. आता जनाबाई म्हणतात आता काय करावे? हे सगळेजण त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर ज्या वेळेस तिथे शोधाशोध केली त्यावेळेस जनाबाईंच्या घरी तर पांडुरंग होते की नाही. मग तेथे त्यांना तो शेला आणि तो हार सापडला. नक्कीच हे सापडलं म्हणजे तू काय आहे? चोर आहे. तिने खूप सांगितलं मी नाही चोरी केली, पण तिचं काहीही ऐकलेलं नाही. आणि तो हार जो आहे त्यांना असं ठरवलं की सगळ्यांनी मिळून यांना जनाबाईंना आता आपल्याला काय करायची? शिक्षा द्यायची. मग शिक्षा द्यायच्यासाठी त्यांना सुळावर द्यायचं ठरवलेलं आहे. आणि त्यावेळेस जनाबाई म्हणे मी सगळ्यांसमोर मी कसं सांगू की विठ्ठल माझ्याकडे आला होता आणि विठ्ठलाचं हे विसरून गेलं इथं. मग त्या म्हणे ठीक आहे, पांडुरंगाची विठ्ठलाची जशी इच्छा असेल तसं होईल. सुळावर नेलेलं आहे त्यांना छान दोरखंडाने असं बांधून बाकीच्यांनी सगळ्यांनी पकडलेलं आहे आणि ह्या विठ्ठलाचा धावा करत आहेत. विठ्ठला 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 तूच मला आता काय कर की जर म्हणजे की मी चोरी केलीच नाहीये तर काय. आणि प्रत्यक्ष विठ्ठल तिथे प्रकट झाले आहे आणि ज्यावर म्हणजे सूळ म्हणजे लोखंडाचा एक खांब होता तिथे त्यांना शिक्षा देणार होते. आणि अक्षरशः त्या सुळाचं काय झालेलं आहे? तिथे पाणी झालेलं आहे. आणि ज्यावेळेस या सुळाचं पाणी झालं त्यावेळेस जे त्यांच्या काय करत होते की ज्यांनी जनाबाईंवर हा आळ घेतला चोरीचा त्यांचंच काय झालेलं आहे की त्यांना जनाबाईंचा आध्यात्मिक अधिकार काय आहे तो कळालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो 2-3 मिनिटं फक्त शिल्लक राहिलेली आहे. अतिशय सुंदर एक कथा आहे सांगते मी जनाबाईंच्या जीवनातली आणि मग ती थांबते. ठीक आहे. त्यानंतर संत जनाबाई ज्या प्रत्येक काम करताना विठ्ठल 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 असं म्हणत असायचा. आणि जनाबाई गौऱ्या थापायचं देखील काम करत असायच्या. आणि ही गौरी थापत असताना काय झालं की त्यांच्या शेजारी राहणारी जी आहे ना ती म्हणाली ह्या गौऱ्या माझ्या आहेत. कारण त्यावेळेस इंधनाचं साधन काहीच नव्हतं. आता आपल्याकडे गॅस आहे, गॅस आहे, गॅस सगळ्यांमध्ये गॅसवर स्वयंपाक करतो. त्यावेळेस काही नव्हतं, गॅस बीस काहीच नाही, स्टोव नाही, काही नाही. त्यावेळेस स्वयंपाकाचं साधन इंधन म्हणजे गौऱ्याच होत्या. आणि मग ती मैत्रीण म्हणेल नाही शेजारी म्हणेल ह्या गौऱ्या माझ्या. जनाबाई म्हणत नाही या माझ्या आहेत. त्या दोघींमध्ये झोपलं भांडण. आता काय करावे बरे? आजूबाजूला लोक जमा झाली. म्हणजे जनाबाई ह्या गौऱ्या तुझ्या आहेत का? ती म्हणे हो या गौऱ्या माझ्याच आहे. ती दुसरी म्हणे नाही ह्या गौऱ्या माझ्याच आहे. जनाबाई म्हणाल्या की म्हणे तू कसं काय म्हणते ह्या गौऱ्या माझ्या आहेत? जनाबाईंनी सांगितलं की तुम्ही यातील गौरी उचला आणि ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल असा नाव येईल ती गौरी माझी आहे. आणि ही शेजारीने जो तिचा म्हणून ढीग करून ठेवलेला होता ना एवढा मोठा त्या ढिगातनं गौरी घेतली आणि ती कानाला लावली. आणि कानाला लावल्याबरोबर खरंच त्या गौरीमधनं काय आवाज आला? विठ्ठल विठ्ठल. आणि लोक सुद्धा आजूबाजूचे अतिशय आश्चर्यचकित झालेले आहे की या गौरीमधून काय आलं? विठ्ठल विठ्ठल. हे शक्य झालं कसं? भक्ती अशी करा की आपण तन्मयतेने जर केली तर देव सुद्धा प्रत्येक कामामध्ये प्रत्येक ठिकाणी येतो. म्हणून विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्ही हे सर्व शिबिरार्थी आहे हे लक्षात घ्या. कुठलंही काम करताना देवाला स्मरून काम करा. म्हणजे आपल्या हातून चुकीचं काम जे आहे हे चुकीचं काम होणार नाही. आणि हे होऊ नये म्हणून प्रत्येक वेळी भगवंताला त्या स्मरा. तुमची ज्याच्यावर श्रद्धा असेल त्याला स्मरा, त्याला स्मरून काम करा. तो निश्चितच आपल्या भेटीला आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्या
आपणा सर्वांचे पण खूप खूप धन्यवाद. जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, श्रोतात श्रोता नव्हे वक्ते विण, म्हणजे वक्तात वक्ता नव्हे श्रोते विण. म्हणजे वक्ता इथे असून काही किती बोलला तर तुम्ही श्रोते पाहिजे, तुम्ही शांतपणे छान पद्धतीने ऐकून घेतलं माझं, त्याबद्दल खरंच खूप खूप तुमचे आभार मानते, मी धन्यवाद देते. आणि मुलांनो आणि इथे जे उपस्थित सर्व भक्त मंडळी आहेत, एखादा शब्द जर माझ्याकडून इकडे तिकडे गेला असेल, चुकून माझ्याकडनं जर चुकीचं काही सांगितलं गेलं असेल तर तो माझ्या वाणीचा दोष समजा, माझा दोष समजा आणि मला माफ करा. जे चांगलं असेल ते नक्की इथून घेऊन जा आणि जे तुम्हाला पटलं नसेल ते इथेच सोडून द्या. धन्यवाद.